आज सुगरणीचं घरटं पाहिलं एका झाडावर आणि एका गोष्टीची आठवण झाली. एक IAS ऑफिसर आणि त्याची बायको कारमधून कुठेतरी लांब जात होते एका ठिकाणी. त्याच्या बायकोला ना घरामध्ये वेगवेगळ्या कलाकृती, वेगवेगळ्या गोष्टी आणून सजवण्याचा खूप छंद होता. एका ठिकाणी ते चहा पाण्यासाठी थांबले आणि ते खूप झाडं होते. त्या झाडांवर सुगरणीचे घरटे लटकलेले होते. खूप सुंदर, खूप खूप जास्त होते सुगरणींचे घरटे तिथे. तर ती त्याला म्हणते की अहो मला ना 2-3 घरटे द्या, मी त्यांना घरी जाऊन सजवेल. तिथे एक गुराखी असतो, तो IAS ऑफिसर त्याला म्हणतो की अरे बाबा तेवढे घरटे काढून दे बरं, आम्ही घेऊन जातो घरी. त्यांनी खूप आग्रह धरला पण तो गुराखी काही ऐकायला तयार नाही. अरे मी तुला पैसे देतो, तू तो काढून तर दे. कारण झाडावर चढायचं असतं, ते काढायचे असतात. तो गुराखी ऐकायला तयारच नाही. शेवटी तो त्याला विचारतो तू का नाही ऐकत आहे. तो म्हणतो हे बघा सर, आमचे विचार थोडे वेगळे. आता तुम्ही हे घरटे घेऊन जासाल, त्याच्यामध्ये त्या सुगरणी ज्या बाहेर गेलेल्या असतील आपल्या पिल्लांच्या अन्न गोळा करण्यासाठी, आणि ज्यावेळेस त्या घरी येतील त्यांना घरटे भेटणार नाही, त्यांचे पिल्ले भेटणार नाही. त्यांची काय मनस्थिती होईल. त्यांना त्यांच्या मुलांपासून आम्ही दूर करतोय, मग आम्हाला जर आमच्या मुलांपासून दूर केलं तर. ही गोष्ट ऐकून तो IAS ऑफिसर थक्कच झाला. त्याला असं वाटलं अरे आपण इतकं शिकलेलो आहे पण इतकी छोटीशी गोष्ट आपल्याला कळाली नाही. यातून आपल्याला असं कळतं की जरी आपण खूप काही गोष्टी, नवीन गोष्टी शिकत असतो, नवीन गोष्टी अनुभवत असतो, पण ज्या बेसिक गोष्टी ना त्याच्यापासून आपण बऱ्याच वेळा दूर जातो. नवीन अनुभव घेत असताना, नवीन गोष्टी ट्राय करत असताना आपण आपल्या बेसिक गोष्टी कुठेतरी मागेच विसरून जातो. म्हणून ग्राउंडेड राहा. ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहे, ज्या बेसिक प्रेम आहे, बेसिक ज्या भक्ती आहे, त्यांच्यापासून दूर नका जाऊ. त्या व्हॅल्यूजपासून कधी दूर नका जाऊ. ग्राउंडेड राहा, सिंपल राहा, पण प्रेममय राहा आणि सगळ्या प्राणीमात्रांविषयी प्रेम मनामध्ये ठेवा.